सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली. शाळेत जाणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न झालाय. होय मित्रांनो, शाळेत जाणाऱ्या अवघ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न झालाय. सकाळचे 10:30 वाजले होते. एका 13 वर्षाच्या विद्यार्थिनीने शाळेची बॅग खांद्यावरती घेतली होती. आईला जाते म्हणून ती नेहमीप्रमाणे शाळेकडे निघाली. तिला काय माहिती, आजचा हा रस्ता तिच्या आयुष्यातील सर्वात भीषण अनुभव तिला देऊन जाणार आहे. रस्त्यावर अचानक एक दुचाकी तिच्या समोर येऊन थांबते. एक अनोळखी व्यक्ती तिला म्हणते, थांब, नाहीतर मारून टाकीन. क्षणभर त्या मुलीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा हात पकडला जातो, अश्लील बोललं जातं आणि उसाच्या शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्या चिमुकलीने धाडस सोडलं नाही. तिने प्रसांगोधान राखलं, स्वतःची सुटका करून घेतली, घरी पोहोचली आणि पुढे जे घडलं ते प्रत्येक पालकाने आणि प्रत्येक शाळेने आदर्श म्हणून पाहायला हवं. कारण मुख्याध्यापक, पालक, निर्भया पथक आणि अकलूज पोलिसांनी काही तासात अशी कारवाई केली की आरोपीला तुरुंगाची हवा खावी लागली. नेमकं त्या सकाळी काय घडलं? कोण आहे हा आरोपी? विद्यार्थिनीने स्वतःची सुटका कशी करून घेतली? आणि या संपूर्ण प्रकरणातून प्रत्येक पालकाने कोणता धडा घ्यायला हवा? पहा टाइम्स 9चा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी नौशाद मुलानी आणि आपण पाहत आहात टाइम्स 9 मराठी. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत. ही घटना आहे श्रीपूर महाळुंग मायनर परिसरातील. होय, ही घटना आहे श्रीपूर महाळुंग मायनर परिसरातील, जिथे शाळेत जाणाऱ्या अवघ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. अकलूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी दिलेला हा खास आणि त्यांच्या शैलीतील स्टेटमेंट पहा. नमस्कार. काल तारीख 24/6/2026 रोजी अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी एका निर्भयाने एक गुन्हा दाखल केलेला आहे. तिच्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 454/2026 भारतीय न्याय संहिता कलम 74, 75, 351(2) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे जीवन जयवंत उर्फ जयकुमार घाडगे यास अकलूज पोलीस पथकाने तात्काळ अटक केलेली आहे. सदर आरोपीस अटक करून आज माननीय विशेष सत्र न्यायालय माळशिरस यांच्या न्यायालयात आरोपीस हजर केले असता माननीय न्यायालयाने सदर आरोपीची 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास अकलूज पोलीस ठाण्याकडील महिला पोलीस उपनिरीक्षक करिश्मा उर्मे मॅडम करीत आहे. वास्तविक घटना घडली काय होते? 24 जूनच्या सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास ही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे महाळुंग मायनर ते श्रीपूर या रस्त्याने पायी शाळेकडे निघाली होती. होय, ज्या शाळेकडे ती निघाली होती ती शाळा श्री चंद्रशेखर विद्यालय या विद्यालयामध्ये ती शिक्षण घेत होते आणि याच विद्यालयात ती नेहमीप्रमाणे त्याच रस्त्याने जात होती. वेळ ही नेहमीची तीच होती. पण याच वेळी आरोपी नामक व्यक्तीनं दुचाकीवरून तिच्या मागे आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपीने विद्यार्थिनीला रस्त्यात अडवलं. सुरुवातीला बोलण्याचा बहाणा केला. मुलीने स्पष्ट सांगितलं, मला शाळेत उशीर होतोय, आणि ती पुढे निघू लागली. मात्र आरोपीने तिला धमकावल्याचा आरोप आहे. थांब, नाहीतर मारून टाकीन, अशी धमकी देत तिला थांबवल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. यापुढे परिस्थिती आणखी गंभीर झाली. पोलिसांच्या FIR नुसार आरोपीने विद्यार्थिनीच्या खांद्यावर हात ठेवला, अश्लील वक्तव्य केलं, तिचा विनयभंग केल्याचाही आरोप आहे. इतकंच नाही तर रस्त्यालगतच्या उसाच्या शेतात जबरदस्तीने ओढून नेण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र याच ठिकाणी
त्या 13 वर्षाच्या मुलीचं धाडस दिसून आलं मित्रांनो. ती घाबरली नाही, पण गपही बसली नाही. तिने आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका केली आणि थेट आपल्या घरी धावत पोचली. तिने संपूर्ण प्रकार आपल्या घरी कुटुंबियांनी सांगितला. यानंतर ती मुलगी शाळेत गेली आणि ज्या शाळेत गेली त्या शाळेचं नाव श्री चंद्रशेखर विद्यालय. त्या विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग बनसोडे सर यांना ही सर्व घटना सांगितली. मुख्याध्यापकांनी या घटनेचे गांभीर्य ओळखलं. क्षणाचाही विलंब न करता विद्यार्थिनीच्या पालकांशी संपर्क साधला. निर्भया पथकाला माहिती दिली. अकलूज पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि याच वेगवान निर्णयामुळे संपूर्ण तपासाला गती मिळाली. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर अकलूज पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता अर्थात BNS 2023 मधील विविध कलमांखाली तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. हे प्रकरण अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने तपास अत्यंत संवेदनशील आणि पद्धतीने करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके साहेब, पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. निर्भया पथकाच्या PSI करिश्मा वनवे मॅडम, ASI समाधान देशमुख आणि त्यांच्या पथकाने शाळेत जाऊन चौकशी केली. यानंतर सुरू झाला आरोपीचा शोध. रात्रभर पोलिसांनी विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली आणि अखेर पहाटे आरोपी जीवन घाडगे याला अटक करण्यात आली. हो, आरोपी जीवन घाडगे याला अटक करण्यात आली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास PSI करिश्मा वनवे मॅडम करत आहे. या घटनेत एक महत्वाची गोष्ट समोर आली, ती म्हणजे एका मुलीचं धाडस, पालकांचा विश्वास, मुख्याध्यापकांची तत्परता, निर्भया पथकाची संवेदनशीलता आणि पोलिसांची जलद कारवाई. जर विद्यार्थिनी घाबरून गप्प बसली असती, जर पालकांनी दुर्लक्ष केलं असतं, जर शाळेने तात्काळ पावलं उचलली नसती, तर कदाचित आरोपी एवढ्या लवकर पोलिसांच्या ताब्यात आला नसता. या घटनेतून प्रत्येक पालकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मुलांना गप्प कधी असं बस असं शिकवू नका, तर चुकीच्या गोष्टी विरुद्ध आवाज उठवायला शिकवा. त्यांच्याशी रोज सुसंवाद साधा. शाळेत येताना जाताना सुरक्षित मार्ग वापरायला सांगा आणि कोणतीही संशयास्पद घटना घडली तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधायला सांगा. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटकही केली असून अधिक तपास देखील सुरू आहे. आरोपीवरील आरोपींची अंतिम सत्यता न्यायालयीन प्रक्रियेनंतर निश्चितच होईल. पण या घटनेबद्दल तुमचं मत काय? अल्पवयीन मुलीवर अशा गुन्ह्यांमध्ये आणखी कठोर शिक्षा व्हायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी टाइम्स नाईन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे नौशाद मुलानी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.